कारभारने दारुगड कारभारने काय करतेस तू? ऐक ना माझं. गप बस. आई काय करा लागलीस हे? झाली माझी चुकी, मला माफ कर शुभू. मला आता तुझ्याशी कुठलं बी नातं ठेवायचं नाही आणि आई म्हणून हात मारण्याचा प्रयत्न बी करू नकस, कारण आजपासून तू माझ्यासाठी मेलायस. बराबर तेच करतोय. ह्यो माझा मुलगा नाही. अगं कारभारने तू स्वतःच्या पोराला घराबाहेर काढतीयस. तुझा जीव आहे त्याच्यावर लई. माझा जीव होता याच्यावरती, पण आता नाही. त्याला जर का याच्या बहिणीची फिकीर नसेल तर मुलगा म्हणून मला बी याची फिकीर नाही. असं असेल ना कारभारने, तर माझं पोरग या घरातनं बाहेर जाणार नाही. कारण त्यानं आजपर्यंत जे काही निर्णय घेतले ना त्याच्यात समद्यांचं भलं होतं. आज एक त्याचा निर्णय चुकला म्हणून अशी वागणारच त्याच्याशी. शुभू चल आतमध्ये. नाही, तुला मी म्हणून सांगितलं ना, जा. हाय अगं काय करायलीस तू? शुभू जर या घरातून बाहेर गेला ना तर गेला तर काय ग? हे घर कसं चालल याचाच प्रश्न पडलाय ना तुला? तुझी आई अजून जिद्दी आहे, कष्ट करण्याची धमक आहे तिच्यात. हातपाय उरावर आले नाहीत माझे. नाहीच कष्ट जमलं ना तर भीक मागून आणून खायला घालेन तुम्हासनी. पण याला घरात घ्यायचं नाही. आणि जर का याला कोणी घरात घेतलं तर माझ्या एवढं वाईट कोण नाही. हा हे शुभू थांब. तुझी हिंमत कशी झाली रे इथं माझ्या दारात पाय ठेवायची? स्वीटी, मला तुझ्याशी वाद नाही घालायचा. मला इंद्रनीलशी बोलायचंय. नाही बोलणार तो तुझ्याशी. तुला जे काय बोलायचं ना ते माझ्याशी बोलायचं. मी यायचं बोल. शांत बस. माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त इंद्रनीलकडे आहेत. इंद्रनील, जे झालं ते झालं. मला विषय वाढवायचाच नाहीये. चल आणि सारिका बरोबर लग्न कर. चल. हे चल. थांब. हो. लाज नाही वाटत तुला? काय माझ्या भावाला इथं फितवायला आलायस काय? आणि तुझी बहीण कशी आहे का नाही त्या अख्ख्या कोल्हापुराला माहितीये. तिनं तोंड मारलंय बाहेर आणि माझ्या भावाने शिक्षा भोगायची का?
काय हात उगारणार आहेस माझ्यावर? आता कर्माची फळं भोगायला लागणार शुभू. सुटे, या प्रकरणात या दोघांची चुकी आहे. कळलं तुला? ए, तुझी बहीण प्रेग्नेंट आहे याच्यात माझा काय हात नाही. ते बाळ माझं नाही. बघ ना, आता ह्याची बहीण अख्ख्या कोल्हापुरात कुठं कुठं तोंड मारून आली ते आपल्याला काय माहिती. हे बघ, आम्ही कोल्हापुरातली रिस्पेक्टेड माणसं आहोत. आमचं काय तुझ्या बहिणीशी वाईट बोललास ना, तुला सोडणार नाही. चित्ता सोडत नसते आता मी. तू बरेच ना? माझ्या बहिणीविषयी वाईट बोललं तर मी ऐकून घेणार नाही. काय चुकीचं बोलला तो? हा, तुझ्या बहिणीनं तोंड काळं केलंय आणि त्याच्यावर आरोप करायलाय. स्वीटे, सानिका खोटं बोलणार नाही. ते बाळ या इंद्रनीलच आहे. काय गॅरंटी आहे? हा, बोल की काय गॅरंटी आहे? तुझी बहीण तर नाही, माझ्या साध्या बोळ्या भावाला फसवायला लागले. सानिका विषयी अजून एक शब्द बोललीस ना, माझ्यासारखा वाईट कोण नसेल. काय करणार आहेस? काय करणार आहेस? माझ्या घरात येऊन मला धमकी द्यायला लागल्यास. चल निघित ना, जा. इंद्रनील, जा. आमच्या माझं घरात ऐक येऊन इंद्रनील. आम्हाला तुमच्या घरात येऊन धमकी द्यायला लागल्यास. निघित ना. इंद्रनील ऐक. इंद्रनील ऐक माझं. इंद्रनी